भारत आणि चीन हे पुन्हा एकदा जवळ येत आहेत का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे राजनाथ सिंग यांनी नुकताच केलेला चीनचा दौरा. शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणजेच SCOच्या डिफेन्स मिनिस्टर कॉन्क्लेव्हसाठी राजनाथ सिंग चीनला गेले होते. तिथे त्यांनी चीनचे रक्षा मंत्री ॲडमिरल डॉंग जून यांची भेट घेतली. भारत आणि चीन यांच्या बायलॅटरल रिलेशनशिपमध्ये अजून कॉम्प्लेक्सिटीज न आणण्याचा संकल्प दोन्ही नेत्यांनी केला. 2020 मध्ये लडाखच्या गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्या संबंधात दरी आल्याचं आपल्याला माहितीच आहे. पण हा दुरावा किती काळ राहणार हा प्रश्न होता. भारत आणि चीन या आशियातील दोन सर्वात मोठ्या इकॉनॉमीज आहेत. शिवाय दोन्ही देश अनेक गोष्टींसाठी एकमेकांवर डिपेंडंट सुद्धा आहेत. त्यातच ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे तर ही गरज अजूनच गडद झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी आपापले संबंध पूर्ववत करणं हे दोघांच्याही हिताचं आहे. 2024 मध्ये लडाख रिजनमध्ये देप्सांग आणि देमचोक मध्ये दोन्ही देशांनी आपापलं सैन्य माघारी घेऊन डिसएंगेजमेंटची प्रोसेस सुरू केली. इथून हे संबंध सुधारायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. शिवाय आता 6 वर्षांनंतर भारताने सुद्धा कैलास मानस सरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू केली आहे. यात्रेकरूंचा पहिला ग्रुप नुकताच तिबेटला गेलाय. यातूनच भारत आणि चीन यांचे संबंध पुन्हा एकदा सुधारतायत हे इंडिकेट तरी होतंय. पण हा चेंज किती काळ टिकणार हे मात्र आता सांगता येणार नाही. कारण यांच्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट डेफिसिट हाच सगळ्यात मोठा फॅक्टर आहे.